आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे। आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनीच गुन्हा केलेला आहे। त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा, ती केस चालवावी, आम्ही ती केससुद्धा चालवायला येऊ। परंतु नवरा आणि बायकोमधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे, प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे, तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही। त्यामुळे समाज हितासाठी असा एखादा वाईट चेहरा, वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं। त्यानंतर प्रचंड मोठा पोलीस फोर्स ज्याच्या घराला सुरक्षा देण्यासाठी त्याच्याच अर्जानुसार करण्यात आला होता, तेव्हा त्या पोलीस फोर्सच्या प्रोटेक्शनातून सुद्धा प्रोटेक्शन असतानासुद्धा त्या वेढ्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा ॲब्स्कॉन्ड होतो, हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे। त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेज करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली। त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं आणि उद्या जामीन अर्जावर निकाल न्यायालयात देण्यात येईल। परवा